श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. काही कारणास्तव संभाजीनगरला गेलेली, ज्या ऑफिसमध्ये काम होतं ना ते तिथे लवकर पोहोचल्यामुळे ना ऑफिस बंद होतं. मग बाहेरच बसलेली माझ्यासारख्याच भरपूर बायका आलेल्या होत्या. तर मग काय गप्पा चालू झाल्या, कोण कुठनं आल्या याची चौकशी चालू झाली. तर कुणी बीडवरनं आलेल्या, कुणी बुलढाण्यावरनं, जालन्यावरनं, चाळीसगाववरनं आलेल्या. आणि मी जेव्हा सांगितलं की मी येवल्यावरनं आलेली आहे, तर तेव्हा त्या बायकांनी विचारले, येवला म्हणजे पैठणीचे गाव ना? मी लगेचच हो बोलली. येवला म्हणजे पैठणीचे गाव. खरंच या पैठणीमुळे येवल्याचं नाव किती कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे. खूप छान वाटले हे ऐकून. त्या बुलढाण्याच्या ताईंनी तुम्हाला सांगितलं का आम्ही मागे येवल्याला आलेलो आणि पैठणीसुद्धा घेतलेली. तर त्यांनी मोबाईलला काही फोटो होते ते दाखवलेले. तर ते फोटो मी बघितल्यानंतर ना त्यांची खूप मोठी फसवणूक झालेली आहे हे मला अगदी स्पष्ट झालेलं. तर हातमागावरची पैठणी सांगून म्हणजेच ओरिजिनल सिल्क पैठणी सांगून त्यांना मशीनमेड पैठणी दिलेली होती आणि हातमागाचे म्हणजेच ओरिजिनल पैठणी एवढे पैसे त्यांच्याकडून घेतलेले होते. यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की त्या ताईंसारखी, त्या मैत्रिणीसारखी तुमचीसुद्धा फसवणूक व्हायला नको. ओरिजिनल पैठणी आणि मशीनमेड पैठणी कशी ओळखायची हे या अगदी छोट्याशा व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगते की 5 ते 10 हजारामध्ये ओरिजिनल सिल्क पैठणी साडी येत नाही आणि मशीनमेड पैठणीलासुद्धा 15 ते 20 हजार लागतात. तर ही पैठणीची अगदी कमीत कमी किंमत आहे. तर पैठणी साडी तुम्ही बघू शकता, ही माझ्याकडे ओरिजिनल हातमागावरची पैठणी साडी आहे. तर हिचा तुम्ही पदर बघू शकता आणि हा जो काठ आहे ना त्याला जराचं काम केलेलं असतं. जी हाताने विणलेली साडी असते, हँडमेड साडी असते, तिचं विणकाम हाताने विणलेलं असतं आणि तिच्या दोन्ही बाजू म्हणजे पाठीमागचा भाग आणि आतला भाग जो आहे साडीचा तो दोन्ही सारखे दिसतात. तुम्ही बघू शकता कुठेही धागा निघालेला नसतो, अगदी सेम असतात. उलटी आणि सरळ बाजू जी असते ना ती दोन्ही सारख्या दिसतात आणि काठाला हे जरांनी विणकाम केलेलं असतं. ही ओरिजिनल पैठणी ओळखण्याची एक टिप्स आहे. तर दोन्ही पण साईड तुम्ही बघू शकता आणि पदरावरची डिझाईन तुम्ही सुद्धा बघू शकता आणि पूर्ण साडीचं विणकाम जर बघितलेलं असेल तर तुम्ही बघू शकता ही हाफ ऑल ओव्हरची साडी आहे. म्हणजे गुडघ्यापर्यंत हिचं विणकाम आलेलं आहे आणि पूर्णपणे हिला बुट्टी आहे. तुम्ही बघू शकता बुट्टी, पूर्ण साडीला ही बुट्टी काढलेली आहे. विणकाम पूर्ण गुडघ्यापर्यंत आहे. दोन्ही साईडनी मुनिया बॉर्डर आहे, म्हणजे काठाला दोन्ही साईडनी मुनिया काढलेल्या आहेत. पीस, कमरपट्टी आणि त्यानंतर पूर्णपणे साडी आणि पल्लू म्हणजेच पदर असं या साडीचं विणकाम असतं. तर ही ओरिजिनल साडी आहे. 80 ते 90 हजारापर्यंत आणि यापुढे सुद्धा याची किंमत असू शकते. तर अशा पद्धतीने ही ओरिजिनल साडी आहे. आता तुम्हाला मी पुढे दाखवेल ती मशीन मेड साडी. तर हिचा तुम्ही पल्लू बघू शकता. अशा पद्धतीने हिचा पदर आहे. पदरावरती मोर, पोपट, चिमणी आहे, छान फुलं आहे, फांदीवरती बसलेले दाखवलेले आहेत. तर ही जरामध्ये हिचं विणकाम आहे ह्या पदराचं. तर ही साडी ओरिजिनल सिल्क पैठणी हातमागावरची म्हणजे पूर्णपणे हाताने विणलेली ही साडी आहे आणि नेसल्यानंतर सुद्धा ही साडी अगदी चापून चोपून बसते, अजिबात कुठे फुगत नाही किंवा घडी दुमटत नाही. आणि ही जी आहे माझ्या हातातली साडी, ती साडी म्हणजे मशीन मेड साडी. तर हिचे काठ तुम्ही बघू शकता, काठाला रेशीमचं काम आहे, अजिबात जर इथे दिसत नाही तुम्हाला. ही पण पूर्णपणे बुट्टीने भरलेली आहे, पूर्ण साडीवरती बुट्टी आहे. या मशीन मेड साडीचे काठ जे आहे ते रेशीमचे आहेत आणि ओरिजिनल साडीचे काठ हे जरामध्ये असतात. तर ही साडी विणण्यासाठी 8 ते 10 दिवस लागतात आणि जी हातमागावरची साडी आहे, मी आत्ता इतक्या वेळ दाखवली, ती साडी विणण्यासाठी 2.5 ते 3 ते 4 महिने डिझाईननुसार लागतात. तर ही साडी अगदी 8 ते 10 दिवसात तयार होते. मशीन मेड साडी म्हणजे हिला कमी दिवस लागतात आणि जी ओरिजिनल साडी आहे ती विणण्यासाठी 2.5-3 महिने लागतात. डिझाईननुसार कमी जास्त दिवस लागतात. मुलांच्या बैठकीवर सुद्धा साडीचं विणकाम असतं. आता ही साडी तुम्ही बघू शकता, हिच्या पदरावरती सुद्धा जरांनी विणकाम केलेलं आहे, मोर दिसत आहे. आणि ही साडी जर तुम्ही आतल्या बाजूनी जर बघितलं तर हिचे धागे निघालेले असतात, जाळी दिसते धाग्यांना. ही साडी तुम्हाला पूर्ण ही जी साडी दिसते आहे ही आतल्या बाजूनी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दिसते. तुम्ही बघू शकता अगदी धागे निघालेले आहेत. जवळनं तुम्हाला मी दाखवते. हे बघा अशा पद्धतीने जाळी दिसते, धागे दिसतात, म्हणजेच ही मशीन मेड साडी आहे. ओरिजिनल साडीला दोन्ही बाजू सारख्या दिसतात आणि मशीन मेड साडीला आतल्या बाजूने धागे दिसतात, म्हणजेच ही साडी मशीन मेड आहे.
तर अशा पद्धतीने आपण ओरिजिनल साडी आणि डुप्लिकेट साडी म्हणजेच मशीन मेड साडी ओळखू शकतो. अगदी साध्या 2-3 टिप्स आहे. बुट्टीला सुद्धा तुम्ही बघू शकता मशीन मेड साडीला अशा पद्धतीने धागे दिसतात, जाळी दिसते. तर अशा पद्धतीने ओरिजिनल आणि मशीन मेड साडी तुम्ही ओळखू शकतात. तर ही साडीसुद्धा नेसल्यानंतर खूप छान चापून चोपून बसते. त्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की पैठणी कुठूनही घ्या, पण निरखून पारखून घ्या, फसवणूक होऊ देऊ नका. ओरिजिनल पैठणी आणि मशीन मेड पैठणी ही कशी ओळखायची हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून काही पैठणीच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.